बालाघाट डोंगररांगेतील भूम तालुक्यातील हाडोगरी या गावामध्ये 300 एकरावर एक नंदनवन फुलवण्यात आलंय। आपण पाहू शकता या ठिकाणी अगदी निसर्गरम्य असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। जसं काय आपण एक कोकणामध्ये गेल्याची जी आहे ती या ठिकाणी फील आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। या 300 एकरामध्ये जवळपास औषधी वनस्पती असतील, ध्यान केंद्र असतील, यासह विविध जे आयुर्वेदिक सर्व औषध आहेत ते देखील या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे। जर पाहिलं तर बाळासाहेब पाटील हांडोरीकर यांच्या माध्यमातून जे आहे ती या ठिकाणी हे नंदनवन फुलवण्यात आले। इको विलेज जी प्रकार आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। बाळासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत, काही संकल्पना आहे आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, इतकं सुंदर पद्धतीनं हे आपण सगळं फुलवताय, काय कशा पद्धतीने हे सगळं केले? मेडिटेशन सेंटर या ठिकाणी उभा केलेला आहे, ध्यान केंद्र, आणि या भागातील जनतेला मेडिटेशन काय करायचं हे कळावं म्हणून केलंय। माझा मुलगा आदित्य पाटील गव्हर्नमेंट कॉलेजचा इंजिनिअरिंग COP मधून पास होऊन त्यांनी हे संकल्पना तयार केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून इथं 1.25 लाख झाडं, मेडिसिनल प्लांट आणि बाकीची झाडं, फ्रूट्स, 22 एकर फळबाग पण लावलेली आहे। या ठिकाणी सर्व झाडं वेगवेगळ्या पद्धतीनं इथं या ठिकाणी लावलेले आहेत आणि सुंदर पाझर तलाव वगैरे सगळं या ठिकाणी तयार केलेलं आहे। आणि आपण या ठिकाणी येऊन बघू शकता। नागरिकाला पण माझं आव्हान आहे, आपण या सर्व नॅचरल याचा फायदा घ्यावा असं माझी विनंती आहे। किती कुठले ह्याच्यामध्ये वृक्षाची लागवड केली आहे? जवळपास चांगल्या पद्धतीनं तुम्ही इथं सगळं नियोजन बघता, उन्हाळ्यात पाण्याची कसं नियोजन करता, सगळं या गोष्टी कसं मॅनेज करता? उन्हाळ्यामध्ये या 6 वर्षामध्ये 6 वर्ष झालं मी झाडं लावलेली आहेत। आज मोठ्या प्रमाणात झाडं वाढलेली आहेत। उन्हाळ्यामध्ये इथं या ठिकाणी बोर घेतलेले आहेत, 10-12 बोर आहेत, पाईपलाईन आहेत तळ्यामधून, आणि विहीर खोदलेली आहे आणि डॅम तयार केलेले आहेत। ह्याच्या माध्यमातून उन्हाळ्यामध्ये आम्ही पाणी देतो झाडांना आणि झाडं जगवतो। इथं जर बघितलं तर आपण अनेक राज्यभरातून पर्यटक देखील भेटी देत असतात। काय इथं एकंदरीत सगळं वैशिष्ट्य ह्याचं? या ठिकाणी लोक आल्यानंतर त्यांना एवढा आनंद वाटतो, त्यांना असं वाटतं की आपण महाबळेश्वर स्वर्गात आल्यासारखं वाटतं। त्यांना खूप 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 आनंदी होतात। हे त्यांच्या आनंदासाठी आणि पोल्युशन मुक्त भूम तालुका हो म्हणून हे सगळं केलेलं आहे। की आपण जर ह्याच्यासाठी मोठा खर्च देखील होऊ शकतो, मग आपण कुठे शासकीय मदत घेतली का, किंवा तुम्ही हे कसं मॅनेज करता सगळं? हे सर्व मी स्वतः MSc ॲग्रिकल्चर आहे, अलाहाबाद युनिव्हर्सिटीचा 1970चा MSc ॲग्रिकल्चर आहे। ते स्वतःच्या खर्चातून स्वतः वडिलाच्या शेतामध्ये 300 एकर वडिलाचं शेत आहे, हे हायवे रोडच, त्याच्यात स्वतःही सगळं खर्च करून हे सगळं उभा केलेलं आहे। नक्की आपण जर पाहिले तर अगदी निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी अगदी या डोंगर रांगामध्ये नंदनवन फुलवण्याचं काम जे आहे ती बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले। त्यामुळं जे राज्यभरातील कोणी पर्यटक देखील असतील त्यांनी देखील या ठिकाणी अवश्य भेट द्यावी असं देखील आवाहन आता पाटील यांच्या वतीनं करण्यात आलंय। बालाजी सुरवसे, साम TV, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।